सर्वांना जय ख्रिस्त. पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. ख्रिस्ताताय प्रिय बंधू भगिनींनो, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपल्या एकलौत्या एक पुत्राला या जगासाठी अर्पण केला. येशू ख्रिस्ताने स्वतः क्रूसावर मरून या जगाचा तारण केला. बंधू भगिनींनो, माणूस देवाला बरेच वेळी सोडतो, देवाच्या विरुद्ध जातो, पण देव माणसाला सोडत नाही. देव मानव जातीवर प्रीती करतो आणि अख्ख्या बायबल मध्ये आम्ही पाहिलं तर याचे उदाहरण आपल्याला बरेचशे वेळी भेटत आहे. परत परत माणूस देवाचे आज्ञा विरुद्ध जातो, देवाला आपल्या जीवनातून नाकारतो. आजच्या पहिल्या वाचनात होसेया संदेशाच्या वाचनात आपण पाहतो कशाप्रमाणे होसेया आपल्या लोकांना सांगतो, पापी जीवन सोडून देवाकडे या. तुम्ही देवाचा प्रेम अनुभवला, त्याला प्रतिसाद दिल्याबद्दल तुम्ही आता देवाचे विरुद्ध कार्य करतात, पापात पडतात, बालाच्या मागे जातात. हे सोडून देऊन परत देवाकडे या, देवाला ओळखून घ्या, देव माफी देणार. आणि आजच्या शुभ वर्तमानामध्ये आपण पाहतात येशू आपल्या शिष्याची निवड करतो, 12 शिष्यांना निवडून काढतो. आणि या शिष्यामध्ये पण आपण पाहतात सप्रमाणिक असे नाही, बरेचसे त्याच्यामध्ये आपण एक सुद्धा चॉईस पाहिला तर आपण विचार करू शकतात की असा माणसाला देवाने कसे निवडले. त्याच्यामध्ये पेत्र होता, जर येशूला 3 वेळी नाकारला. थॉमस जो विश्वास नाही करणारा असा माणूस, युदास ज्याने येशूला विकून दिला, त्याच्या विरुद्ध गेला. बंधू भगिनींनो, देवाने आम्हाला पण निवडून काढलेले आहे. आपण एकदम चांगले म्हणून नाही, पण देवाने आमच्यामध्ये काय तर बरे पाहिलेले आहे. आणि देव पाहतो, इच्छितो की हे बरे आम्ही बाहेर काढून या जगाला देण्यासाठी. देवाचा आमच्यासाठी काहीतरी एक प्लॅन आहे. जसं शिष्याला अधिकार दिला होता निवडून दुसऱ्याला बरे करण्यास, दुसऱ्याचे पाप माफ करण्यास, दुसऱ्यावरचे अशुद्ध आत्मे काढण्यास, तसेच आम्हाला पण अधिकार दिलेला आहे. हा अधिकार काय आहे? आपण अनेक कार्य करतो, अनेक काम करतो. या कामाद्वारे लोकांना स्पर्श करण्यास, देवाचा प्रेमाचा अनुभव देण्यास, देवाचा साक्षी आम्ही बनण्यास. बंधू भगिनींनो, बरेचशे वेळी आपण पण चुकतो, देवाच्या विरुद्ध जातो, परंतु देव आपल्याला एक चान्स देतो, एक संधी देतो परत त्याच्याकडे येण्यास, परत त्याचा प्रेम अनुभवण्यास. या मिसावलीनात आम्ही भाग घेत असताना हा देवाचा प्रेम अनुभव करूया. देव आपल्याला भेटायला येतो, आपल्याला स्पर्श करायला येतो, त्याचा प्रेम अनुभव घेऊया आणि दुसऱ्यांना पण देण्यास प्रयत्न करूया. हीच कृपा आपण या मिसावलीनात एकमेकांसाठी मागूया. आणि आपल्या सर्व पापाबद्दल आपण प्रभूकडे क्षमा मागून बरोबर म्हणूया. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने, वर्तनाने मी फार पाप केले आहे. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून मी तुम्हारी पवित्र बलिया, सर्वदेवदूत सद्याना व तुम्हाला बंधुभगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वर प्रार्थना करा. सत्समत परमेश्वर आम्हाला दया करो व आमच्या पापात क्षमा करून आम्हाला सर्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन.
हे प्रभु आमावर दया कर, हे प्रभु आमावर दया कर, हे ख्रिस्त आमावर दया कर, हे ख्रिस्त आमावर दया कर, हे प्रभु आमावर दया कर, हे प्रभु आमावर दया कर. आपण प्रार्थना करूया. हे सत्सवत बापा, तुझ्या सेवक व तुझ्या पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या आज्ञा पालनाद्वारे पतित जगाचा तू उद्धार केलास. आम्हाला पापमुक्त कर व सर काळाच्या आनंदात सहभागी कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्या बरोबर पवित्र आत्म्याचे ऐक्यान सरकार जिवंत राहणारा व राज करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमच्या प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. प्रभूला शरण जाण्यास, प्रभूला शरण जाण्यास या समय आहे. होशेया या पुस्तकातून घेतलेले वाचन. परमेश्वर म्हणतो, इस्रायल उफाळ्याने वाढणारा द्राक्षेचा वेल आहे, त्यास भरपूर फळे येते. जो जो त्याला जास्त फळे आली तो त्याने जास्त वेदा केल्या. त्याची जमीन जसजशी सुपीक होत गेली तसतसे त्याने अधिक सुरेख वृत्तिस्तंभ उभारले. त्याचे हृदय बेमान आहे. आता त्यास प्रायश्चित्त मिळालेच पाहिजे. तो त्याच्या वेदा मोडून टाकेल. तो त्यांचे मृत्यूस्तंभ उद्ध्वस्त करेल. आता ते निश्चित म्हणतील, आम्हाला राजा नाही, कारण आम्ही परमेश्वराचे भय बाळगले नाही. राजा आमच्या काय कामाचा? शोम्रोन नाश पावला आहे. त्याचा राजा पाण्यावर तरंगणाऱ्या डरप्यासारखा आहे. इस्रायलचे पाप म्हणजे आवेची उच्चस्थाने नाश पावतील. त्याच्या वेद्यावर काटे खुचतील आणि काटेरी झुडपे उगवतील. ते पर्वतास म्हणतील, आम्हास झाकून टाका. टेकड्यास म्हणतील, आम्हावर पडा. तुम्ही आपणासाठी धार्मिकतेची पेरणी करा, म्हणजे प्रेमाची कापणी करा. पडीत जमीन नांगरून काढा, कारण परमेश्वराने येऊन तुम्हावर धार्मिकतेची वृष्टी करावी, याकरिता त्याला शरण जाण्याचा हा समय आहे. हा प्रभूचा शब्द आहे. प्रतिसाद. परमेश्वराच्या दर्शनाची आतुरतेने वाट पहा. त्याचे गुणगान करा, त्याचे स्तोत्रे गा. त्याचे सर्व अद्भुत कृत्ये वर्णन करा. त्याच्या पवित्र नामाचा अभिमान बाळगा. ज्यांना परमेश्वराच्या ध्यास लागला आहे त्याचे हृदय हर्षित होऊ. प्रतिसाद. परमेश्वराच्या दर्शनाची आतुरतेने वाट पहा. परमेश्वर आणि त्याचे सामर्थ्य याचा शोध करा. त्याच्या दर्शनाची आतुरतेने वाट पहा. त्याने केलेली अद्भुत कृत्ये, त्याचे चमत्कार आणि त्याचे उच्चारलेले निर्णय आठवा. प्रतिसाद. परमेश्वराच्या दर्शनाची आतुरतेने वाट पहा. त्याच्या सेवक अब्राहम ह्याचे वंशज हो. त्याचे निवडलेले याकोबचे वंशज हो. तो प्रभू आमचा देव आहे. साऱ्या जगावर त्याची सत्ता चालेल. प्रतिसाद. परमेश्वराच्या दर्शनाची आतुरतेने वाट पहा. जयघोष. आलेलुया, आलेलुया. तुम्ही आपली हृदये आज कठोर करू नका, तर
परमेश्वराच्या वाण्याकडे लक्ष द्या. हालेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत मात लिखित शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशूने आपल्या 12 शिष्यांना जवळ बोलावलं. त्यांना अशुद्ध आत्म्यावर सत्ता देऊन ते काढून टाकण्याचा आणि सर्व विकार व सर्व दुखणी बरी करण्याचा अधिकार दिला. त्या 12 प्रेषितांची नावे अशी आहेत. पहिलं पेत्र म्हटलेला शिमोन आणि त्याचा भाऊ आंद्रेया, जाबेदेचा मुलगा याकोब आणि त्याचा भाऊ योहान, फिलिप आणि बार्थोलोम्यू, थोमा आणि मथया जकादार, अल्फीचा मुलगा याकोब आणि ताद्या, सिमोन कनानी आणि त्याला धरून देणारा यहूदा इस्कारियोत. ह्या 12 जणांची येशूने अशी आज्ञा करून पाठवले की परराष्ट्राकडे जाणाऱ्या वाटेने जाऊ नका आणि समुद्राच्या कोणत्याही नगरात प्रवेश करू नका, तर इस्रायलच्या घराण्यातील हरवलेल्या मेंढराकडे जा. जात असताना अशी घोषणा करीत जा की स्वर्गाचे राज जवळ आले आहे. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. क्रूस पे कुर्बान वो मेरा मसीहा है, हर सांप जो उसका है वो मेरे गुनाह का है. जो क्रूस पे कुर्बान वो मेरा मसीहा है, हर सांप जो उसका है वो मेरे गुनाह का है. बंधू भगिनींनो, आपले बलिदान सरसमत विद्यालय मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या घरात भागलेल्या बलिदानाचा स्वीकार करो आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान होऊन आमच्या भारताच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण होवो. हे प्रभू, तुझ्या नावाच्या गौरवात आम्ही हे दान तुला अर्पण करीत आहोत. या दानामुळे आम्हाला पवित्र कर व सरकालिक जीवनात सहभागी होण्यास पात्र कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. आम्ही त्याला दिले आहे. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. हे पवित्र पित्या सरसमत सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वथा आभार मानवेत. योग्य व तारणदायक आहे. तुझ्या प्रिय पुत्राद्वारे तू मानवी परिवार निर्माण केलास. त्याच्याद्वारे तू आम्हाला पुन्हा तुझ्या प्रतिमेप्रमाणे बनवलेस. म्हणून सरसृष्टी मंडळाकडून तुझे आज्ञा पालन व्हावे, ख्रिस्त सभेकडून तुझे स्तवन गायले जावे व स्वर्गातील संतांनी तुझे आभार मानवेत. हा तुझा हक्क आहे. म्हणून सरदूतगणाबरोबर आम्ही सुद्धा तुझी आनंदाने सदा सर्वदा गौरव गीत गातो. पवित्र 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 प्रभू सर्वसमर्थ परमेश्वर, स्वर्ग आणि पृथ्वी परमेश्वराचे जयकार. प्रभूच्या नावाने त्रैलोक्यधन्य परमेश्वराचे जयकार. प्रभू तू कर पवित्र आहेस. पवित्राचा तू गमायस. हे दाणे पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा याच्यावर येवो. हे दाणे आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत.
स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दूध सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण घ्या आणि खा, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या, हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे, हे तुमच्या व साऱ्या मानवाच्या पाप क्षमेसाठी सांगण्यात येईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रस्ते आपण जय घोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जीवन झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. त्याच्या मरणाच्या उपलब्धांच्या स्मरणात हे पिते आम्ही तुला जीवनदायी भाकर व हातांदे प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला प्राप्त केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्तात शरीर बरंच सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनंतो. प्रभू सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्तवेची आठवण कर. आमचे परमगुरु फ्रान्सिस, आमचे महागुरु फिलिप नेरी व इतर सर्व धर्मगुरु यांचे आमचे तुझ्या प्रेमात उत्तर पाठ कर. मरणात पुन्हा उठण्याच्या क्षणी ख्रिस्तीला विश्रांती पडलेल्या आमच्या बंधू भगिनीची आठवण कर. त्यांना वाक्य सवासी झाले तर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन करून दे. आम्हा सर्व दया कर. देव माता धन्यकुमारी मरिया, संत योसेफ तिचा पती, सारे प्रेषित वा जगाच्या आरंभपासूनच्या तुझ्या सर्व संतांचा आम्हाला शाश्वत जीवनाचे बटेकारी कर. त्यांच्या बरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमचा प्रभू ख्रिस्त तुझा गौरव गाव म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याचे ज्ञान हे समर्पित या. तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आमेन. आपल्या प्रभू ईश्वरा शब्दाने आपण आत्मविश्वासाने परमेश्वर पित्याकडे प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बाबा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझे इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तसे तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला माफ करू नकोस, वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीवी असून सदा सर्वदा राज करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेकास आनंदाने शांती वंदन करूया. जगाच्या पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या पुत्रा, आम्हाला दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या पुत्रा, आम्हाला दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या पुत्रा, आम्हाला शांती दे. जगाचे पापे दूर करणारी देवाची खूप कृपा. याच्या भोजनास बोलवण्यात आलेले ते आपण सधन्य.
जीवन साथी हो, येशू माझा जीवन साथी हो, माझा जीवन साथी हो, माझ्या सवे राहावे येशू, माझ्या सवे राहावे प्रभू, माझ्या सवे राहावे प्रभू, येशू माझा जीवन साथी हो, माझा जीवन साथी हो। जीवन सहारा हो, माझा जीवन सहारा हो, येशू माझा जीवन सहारा हो, माझा जीवन सहारा हो, माझ्या सवे राहावे येशू, माझ्या सवे राहावे प्रभू, माझ्या सवे राहावे प्रभू, येशू माझा जीवन साथी हो, माझा जीवन साथी हो। जीवन शक्ति हो, माझी जीवन शक्ति हो, येशू माझी जीवन शक्ति हो, माझी जीवन शक्ति हो, माझ्या सवे राहावे येशू, माझ्या सवे राहावे प्रभू, माझ्या सवे राहावे प्रभू, येशू माझा जीवन साथी हो, माझा जीवन साथी हो, माझ्या सवे राहावे येशू, माझ्या सवे राहावे प्रभू, माझ्या सवे राहावे प्रभू, येशू माझा जीवन साथी हो, माझा जीवन साथी हो, येशू माझा जीवन साथी हो, माझा जीवन साथी हो, येशू माझा जीवन साथी हो, माझा जीवन साथी हो। आध्यात्मिकरित्या पवित्र ख्रिस्त शरीर स्वीकार प्रार्थना। हे प्रभू येशू, तू अति पवित्र संस्कारामध्ये हजर आहेस, यावर मी श्रद्धा ठेवते। मी सर्व गोष्टींपेक्षा तुझ्यावर अधिक प्रेम करते। तुला माझ्या आत्म्यात स्वीकारण्याची इच्छा व्यक्त करते, परंतु सध्याच्या या प्रसंगी मी तुला संस्काराच्या रूपात प्रत्यक्ष स्वीकारू शकत नाही। तरी आध्यात्मिक रूपात तू माझ्या हृदयात प्रवेश कर। तू माझ्याबरोबर इथे हजर आहेस असे श्रद्धेत कबूल करून मी स्वतःला तुझ्याशी पूर्णपणे एकरूप करण्यासाठी तुला आलिंगन देते। मला कधीही तुझ्यापासून दूर होऊ देऊ नकोस। आमेन।
आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, या ख्रिस्त प्रसादाद्वारे तू आम्हाला परिपूर्ण जीवन व मुक्तीचे दान देतोस. या तुझ्या उपकाराचे विस्मरण आम्हाला कधी होऊ देऊ नकोस. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आणि सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्म्याचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवर येवो व सरकार राहो. जा ख्रिस्तात शांतीने तुम्हास पाठविण्यात येत आहे. कोरोना व्हायरसपासून मुक्ती मिळावी म्हणून प्रार्थना. हे सर्व शक्तिमान दयाळू पित्या, तू निर्माण केलेल्या प्रत्येक निर्मितीवर तू सदैव प्रेम करतोस. संपूर्ण जगात कोरोना विषाणूची लागण झालेल्या सर्वांसाठी आम्ही करीत असलेल्या प्रार्थना तू दयेने ऐकून घे. या आजाराने ग्रस्त झालेल्या लोकांस व कुटुंबियास तू त्वरित मुक्त कर, अशी आम्ही तुझ्याकडे कळकळीची विनंती करतो. तसेच या आजाराचा संसर्ग इतरांना होऊ नये म्हणून या रोगावर संशोधन करणारे डॉक्टर्स व कर्मचारी यास योग्य असे औषध, लसीकरण मिळावे, जेणेकरून लवकरात लवकर या आजारावर प्रतिबंध व्हावा म्हणून तू त्यास सहाय्य कर. संपूर्ण जनतेची काळजी घेण्यासाठी सतत अहोरात्र मेहनत करणारे आमच्या देशातील अधिकारी व आरोग्य कक्षात काम करणाऱ्या लोकांच्या प्रयत्नांना यश लाभू दे. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या द्वारे करतो. आमेन. प्रभूमध्ये आनंद करा, आनंदित सा हो. सर्वदा प्रभूमध्ये आनंद करा, आनंदित सा. पुन्हा सांगतो आनंद करा, पुन्हा मी सांगतो आनंद करा. पुन्हा सांगतो आनंद करा, पुन्हा मी सांगतो आनंद करा. हो सर्वदा प्रभूमध्ये आनंद करा, आनंदित सा हो. सर्वदा प्रभूमध्ये